सरकारवाडा पोलीस स्टेशनकडील घरफोडीच्या गुन्ह्यातील आणि गंगापूर पोलीस स्टेशनकडील घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी 1,67,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखा अंबड युनिट 3च्या ताब्यात. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे आणि शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फिर्यादी नामे मिशाल सुभाष शहा, वय वर्ष 35, धंदा खाजगी व्यवसाय, राहणार राका कॉलनी, राजीव गांधी भवन, नाशिक, यांनी दिनांक 5/3/2026 रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे एस कांतीलाल ज्वेलर्स जवळील गोडाऊनमधून दिनांक 2/3/2026 रोजी ते दिनांक 4/3/2026 रोजीच्या दरम्यान कोणीतरी 5 अनोळखी इसमांनी त्यांच्या गोडाऊनमधून 4,50,000 रुपये किमतीच्या पॉलिकॅप कंपनीच्या वायरचे बंडल चोरून नेले. तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 62/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2)(3)(5) याप्रमाणे 5/3/2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अंबड युनिट 3 करत असताना 9/3/2026 रोजी पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आनंदवली परिसरात 2 इसम एका निळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवर बसून चोरीच्या केबल वायरचे बॉक्स सफेद रंगाच्या गोणीमध्ये भरून विक्रीसाठी येणार असल्याची बातमी प्राप्त झाली. त्यांच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळेनगर, विवेकानंद नगर, आनंदवली परिसरात सापळा लावून इसम नामे प्रतीक मनोज येवले, वय वर्ष 19, राहणार N42CC 213-4 त्रिमूर्ती चौक, सिडकोन, नाशिक 2, लकी विल्सन भंडारी, वय वर्ष 20, राहणार बेथल नगरी, ख्रिश्चनवाडी, रचना स्कूलच्या मागे, नाशिक, यांना दिनांक 9/3/2026 रोजी ताब्यात घेण्यात आली. त्यांच्याकडून 77,500 रुपये किमतीच्या पॉलिकॅप कंपनीच्या वायर, 90,000 रुपये किमतीचे ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण 1,67,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी क्रमांक 2 लकी विल्सन भंडारी हा गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 219-25-305-331-3-4 प्रमाणे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात 6 महिन्यांपासून पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त, माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम, नेमणूक गुन्हे शाखा अंबड युनिट 3 यांनी केलं आहे. तसेच स्मार्ट सिटी कॅमेरा हाताळणारे भूषण खैरनार यांच्या कामगिरीत विशेष सहकार्य लाभले आहे.